जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी संविधान बदलून जाण्याची भीती दाखवून विरोधक करत आहेत। मतदारांची दिशाभूल या संदर्भात भाजप जिल्हा कार्यालय विजयपर्व येथे पत्रकार परिषद घेत यात भाजपच्या विकास कामांसाठी व संविधान बदलण्यासंदर्भात माहिती विशद केली आहे। ते आज नंदुरबार येथे आले असता त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयाच्या विजयपर्व या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात त्यात माहिती दिली आहे। भाजप नेहमी विकासाचे राजकारण करते, पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकार विरुद्ध संविधान बदलण्याच्या आरक्षण संपवण्याचा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र महाराष्ट्रातील मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास निवडणूक निरीक्षक म्हणून आलेले भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा प्रदेश सदस्य मनोज पांगारकर, बाबूराव खटे यांच्यासह भाजपचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। यावेळी त्यांनी सांगितले की मोदी सरकारने 10 वर्षात अनेक कल्याणकारी योजना आणून ऐतिहासिक निर्णय घेतलेत। हे सरकार सर्व समाज घटकांच्या सोबत असून सर्वांनी न्याय देण्याचे काम करत आहे। देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर मुस्लिम समाजातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर दलित समाजातून रामनाथ कोविंद व आदिवासी समाजातून द्रौपदी मुर्मू यांना विराजमान करण्याचे काम भाजपच्याच नेतृत्वातील सरकारने केले आहे। जे काँग्रेस सरकारला कित्येक वर्षात जमले नाही ते भाजप सरकारने करून दाखवले। एवढेच नाही तर काश्मीरमधील कलम 370 हटवणे, 3 तलाक, राम मंदिर, OBC समाज आयोगाला घटनात्मक दर्जाचे अधिकार, महिलांना 33% आरक्षण, संसदेत बिल पास करण्याचे अधिकार, जनजाती गौरव दिन घोषित, संविधान दिन करणे अथवा इंदू मिलच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनविण्याची संकल्पना, हे सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केले असून विरोधक त्यावरून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान आरक्षण बचाव सारखा खोटा प्रचार करत असल्याचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। 1 ते 3 टप्प्यामधलं मतदान संपलेलं आहे। आता 4थ्या आणि 5व्या टप्प्याकडे आता हे मतदान आता वळलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षाची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे। पण मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे विकासाचं राजकारण करत आहे। या देशामध्ये आदरणीय मोदी यांनी 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं आणि त्यांनी अनेक विकासाचे निर्णय घेतले। त्या निर्णयाबद्दल जर मी सांगितलं 10 घंटे, 12 घंटे, 15 घंटे, 20 घंटे लागतील, एवढे विकासाचे निर्णय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत। जे 40-50 वर्षात जे काँग्रेसने घेतले नाही ते एवढे निर्णय केवळ 10 वर्षात घेतलेले आहेत आणि घेतलेच नाही तर प्रत्यक्षात गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत हे सर्व निर्णय पोहोचलेले आहेत। पण असं असतानाही काँग्रेस आणि आघाडीतील नेते मंडळी भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांवर आरोप करत आहे की नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान जर झाले तर घटना बदलण्यात येईल, संविधान बदलण्यात येईल, दलित आणि आदिवासीचं आरक्षण कमी करण्यात येईल। खरं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो, त्या काँग्रेसच्या आणि आघाडीच्या
नेते मंडळींना, जर आम्हाला घटना बदलवायची असती, संविधान बदलवायचं जर असतं, तर 2014 मध्ये 2019 मध्ये आमचं बहुमताने सरकार होतं. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 303 खासदार होते आणि NDA मिळून जवळजवळ 450 सर्व मिळून 450 खासदार होते. आमच्या मनात जर असतं तर आम्ही संविधान बदलू शकलो असतो, पण आम्ही संविधान बदलण्याचं पाप का म्हणून करावं? कारण आम्ही विकासाचं राजकारण करतो आहे, संविधान बदलण्याचं राजकारण आम्ही करत नाही. उलट दलितासाठी, आदिवासीसाठी, मुस्लिम समाजासाठी, ओबीसीसाठी, सर्वच घटकासाठी अनेक विकासाच्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत. काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नाही आहे विकासाचे, आणि म्हणून काय करावं म्हणून अशा प्रकारचे मुद्दे शोधून काढून अशा प्रकारचं जहरीला अपप्रचार ते करत आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे, विशेषतः आदिवासी समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आम्ही विकासाचं राजकारण करतो, आपण विकासाच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहावं.